बेळगाव तालुक्यातील नागेनहट्टी गावात राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या आधुनिक बसस्थानक, ग्रंथालय आणि नूतन शाळा इमारतीचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले। याप्रसंगी बोलताना श्री इरण्णा कडाडी म्हणाले, ग्रामपंचायत सदस्य नारायण पाटील यांच्या प्रयत्नामुळे या लहान गावात सर्व अत्यावश्यक सुविधा निर्माण झाल्या आहेत। नागेनहट्टीने विकासाची नवीन दिशा दाखवली आहे। भविष्यातही ग्रामस्थांना कोणतीही मदत हवी असल्यास आम्ही सदैव तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले। भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की इरण्णा कडाडी यांनी गेल्या काही वर्षात अनेक गावांमध्ये व्यायामशाळा, समुदाय भवन, मंदिर, ग्रंथालय आणि बसस्थानक उभारण्यासाठी अनुदान देऊन सातत्याने सहकार्य केले आहे। ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे ते म्हणाले। या उद्घाटन कार्यक्रमाला बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर, पंकज गाडी, संतोष जैनोजी, मारुती लोकूर तसेच कार्यक्रमाचे आयोजक नारायण पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागेनहट्टी गावाने स्वच्छता, शिक्षण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत ग्रामीण विकासाचे आदर्श उदाहरण साकारले आहे। स्थानिक जनप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे गाव विकसित ग्राम म्हणून ओळख मिळवत आहे।